नशामुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 39 गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोजामधील शासन मान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी या ठिकाणी नष्ट करण्यात आला। विविध ठिकाणच्या कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याची कारवाई यंत्रणांकडून केली जाते। त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी विविध दाखल गुन्ह्यात 10 कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता। हा अंमली पदार्थांचा साठा नवी मुंबई पोलिसांकडून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या भूखंडावर नष्ट करण्यात आला। या कार्यक्रमाला नवी मुंबई पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, गुन्हे शाखेचे अजय लांडगे, तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह पदाधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्डाच्या विद्यमाने निर्माण झालेला हा संकुल, यामध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करून या ठिकाणी विविध शहरामधील म्युनिसिपल वेस्ट तिथंच डिस्पोजल होतं, परंतु मेडिकल वेस्ट आणि हॅझर्डस वेस्ट जो विविध कारखान्यांमधून निघतो त्याचं विल्हेवाट इथे लावली जाते। आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं विविध प्रकारचे ड्रग्स, ज्याच्यामध्ये गांजा, चरस, अफीम, MD वगैरे वगैरे ते सगळे नावं पण मला माहिती नाही। पूर्वी मी विनोदाने नाही म्हणत, आज सिरियस स्वभावाची की कॉलेजला असताना सुद्धा एखादा सिगरेट ओढायचं झालं तर 1 किलोमीटर जाऊन लपत छपत त्या ठिकाणी सिगरेट ओढण्याची मुभा नव्हती, कधीतरी सोय करून घेतली जायची। परंतु आता कॉलेजच्या समोर किंवा हायस्कूलच्या समोर सुद्धा मोटरबाईकवर मुलं तर त्या ठिकाणी सिगरेट ओढताना दिसतातच, पण मुली पण कुठे पाठीमागे राहिलेल्या नाही। आणि त्याच्यामध्ये काही सिगरेट नसते, त्याच्यामध्ये हे अंमली पदार्थाचा समावेश असतो। बाब अशी आहे की जीवनाचा अर्थ न समजलेली लोक, जीवन कसं जगावं न समजलेले लोक या नशेच्या अंमलाखाली मस्तीत राहतात, परंतु कणाकणाने जीवन संपवत असतात। खरं म्हणजे मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं म्हणजे प्रामुख्याने मिलिंद भारंबे साहेबांचं कौतुक करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये तरी पहिलं पोलीस आयुक्तालय की ज्याने नशामुक्त परिसर किंवा आपला आयुक्तालय करायचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं। साधारणपणे 54 कोटी रुपयाचे ड्रग्स पकडलेले आहेत। आता ही विल्हेवाट लावली तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं। भारताच्या सगळ्या नागरिकांच्या भविष्यकाळचा जो रस्ता माननीय पंतप्रधान करू इच्छितात, त्याच्यामध्ये काही अज्ञानानं काही किंवा उद्दिष्टानं या देशातली पिढी बर्बाद व्हावी, म्हणजे त्यासाठी युद्ध करण्याची गरज नाही। विना युद्धानं जर देशातली जर तरुण पिढी जर बिचिराक झाली तर युद्ध करण्याची गरजच नाही। आणि अशा प्रकारची मानवाला कलंक लागणारी विचारसरणी असलेली लोक ही त्याला कारणीभूत असतात। खरं म्हणजे मी पहिल्यांदाच पर्यावरण मंत्री 10 वर्ष राहिलो, माझ्याच कालखंडामध्ये हा कारखाना हा प्रकल्प सुरू झाला, पण उद्घाटनाला काय मी नव्हतं आलो, परंतु एक सगळं बघितल्यानंतर निश्चितपणे आनंद वाटतो। अजून त्याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे। म्हणून MPCBचे जे अधिकारी असतील त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही अजून त्या स्प्रिंकलर जर त्या लॉन जरा चांगल्या प्रकारे टॉक्सिक असलेलं केमिकल बाजूनच सिपेज होणार नाही, किंवा तुम्ही बंद केल्यानंतर त्याच्यातून जी स्मोक किंवा पावडर जाते ती आजूबाजूच्या गावाला त्याचा त्रास होणार नाही याची पण दक्षता घ्या। त्याकरता उपाययोजना डेव्हलप झालेल्या देशांमध्ये काय उपाययोजना केल्या त्याचा पुन्हा अभ्यास करायला गरज असेल तर परिवहन मंत्री महोदयांना मी सांगतो की तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तिकडे पाठवा, म्हणजे अंमली पदार्थाचं म्हणजे नाश करण्याच्या बरोबरच आजूबाजूच्या परिसराच्या लोकांची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल। मी पुन्हा एकदा मिलिंद भारंबे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं कौतुक करतो आणि हे कौतुक करायला मला अजिबात
त्याच्यामध्ये काय त्याला काय म्हणतात संकोच वाटत नाही. कारण जे मिलिंद भारंबे साहेबांच्या टीमने केलं तर त्या सगळ्या पोलीस आयुक्तालयांमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या ज्या ठिकाणी आपले अधीक्षक आहेत त्या परिसरात झाले. आणि मला विश्वास आहे की ज्या जिद्दीनं आज आपण सगळेजण उतरलेलो आहोत, एक ना एक दिवस नशामुक्त भारत होईल असा सकारात्मक विश्वास व्यक्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये जितकंही नार्कोटिक्स पकडलं जातं त्याचं रीतसर होळी करण्यासाठी आज आपण ह्या रामकीच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये आपण आलेलो आहोत. दादांनी आणि प्रशांतजींनी आताच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या वेगवेगळे जे नार्कोटिक्स आपण आतापर्यंत हस्तगत केलेले आहेत, म्हणजे गांजा असू देत, हेरोईन, चरस, MDMA, LSD आणि असे विविध प्रकारचे जितकेही नार्कोटिक्स आहेत ते सर्व आता मॉडर्न जे बर्नर्स आहेत, किल्स आहेत, त्याच्यामध्ये टाकून त्याची होळी केलेली आहे. दादा, आपण आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशभरामध्ये नार्कोटिक्सबद्दल एकदम ॲब्सोल्युटली झिरो टॉलरन्स माननीय पंतप्रधान महोदय UHM साहेबांनी, आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी, आपण सर्वांचं ध्येय आहे की आपल्या समाजामध्ये जे नार्कोटिक्सचं मोठ्या प्रमाणात प्रॉलिफरेशन होत आहे, जे सहजगत्या नार्कोटिक्सची उपलब्धता समाजातील प्रत्येक लेव्हलला, विद्यार्थ्यांना, इतर युजर्सला जितक्या सहजपणे उपलब्ध होत आहेत आणि त्याच्या ते आहारी जात आहेत, हे सर्व थांबवणं आपलं अत्यंत प्राधान्याचं काम आहे. आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपण गेल्या सव्वा दोन वर्षांपासून इतकं मोठ्या प्रमाणात हा उपक्रम हाती घेतलेला आहे. साधारणतः 1200-1300 आफ्रिकन्स जे या मुख्यत्वे नार्कोटिक्सच्या ट्रेडमध्ये आहे, त्याच्यामध्ये कोकेन, चरस आणि MDMA ह्यांच्यासारखे जे महत्त्वाचे ड्रग्ज आहेत, नार्कोटिक्स आहेत, त्याचा व्यापार करणारे आणि ते खालच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे स्लम्समध्ये सुद्धा या गोष्टींचा खूप प्रादुर्भाव आहे. तर त्यांच्यामध्ये जवळजवळ 1200 ते 1300 अशा आफ्रिकन नॅशनल्सला जे इथे मेडिकल विजावर येतात, स्टुडंट विजावर येतात, बिझनेस विजावर येतात, त्या सर्वांना आपण प्राथमिकतेने त्यांच्यावर हल्लाबोल करून इतक्या मोठ्या प्रमाणात मल्टिपल चॅलेंजेस असतात. मी फार जास्त मोडस ऑपरंडीचा या ठिकाणी उल्लेख करत नाही, परंतु खूप क्लिष्ट आणि चॅलेंजिंग असं हे काम आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांच्या टीमने खूप प्राधान्याने ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टींचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कधी न संपणारी गोष्ट आहे. तरीसुद्धा आपण आजच्या घटनेला निश्चित सांगू शकतो की ह्याचा जो रीच आहे, जो प्रॉलिफरेशन आहे, जे खाली तळागाळात पोचतं आहे, ते निश्चितच आम्ही थोडं बहुत थांबवण्याचा प्रयत्न करीत आहात आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. बट इट इज अ लॉंग वे टू गो आणि आपल्याला ही सातत्यपूर्ण याच्यामध्ये कारवाई ठेवणं गरजेचं आहे. आणि नवी मुंबई पोलीस ह्या सर्व गोष्टींसाठी कटिबद्ध आहेत. दादा आणि प्रशांतजी, आपण ह्या ठिकाणी आलात, प्रातिनिधिक स्वरूपात का होईना आपण ह्या ठिकाणी येऊन याची होळी केली, त्याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे आपले खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो.